महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे। जालन्याच्या आंतरवलीतून मराठा आरक्षणासाठीचा मोठा मोर्चा मुंबईकडे निघण्याची घोषणा झालेली आहे। आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे झालेल्या सभेत स्पष्ट सांगितले आहे की 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा आणि आरक्षण घेणार म्हणजे घेणारच। त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा मुद्दा अधिक गाजू लागलेला आहे। 25 ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी सांगितले की मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची दखल सरकार घेत नाही। सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु अजूनही आंदोलकांवर झालेल्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे। मार खाऊनही आमच्यावर केस दाखल झाल्या आणि बलिदान दिलेल्या कुटुंबियांना सरकार विसरत आहे। एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न बसणाऱ्या 29 जाती ओबीसी आरक्षणात समाविष्ट करून मराठा समाजाशी अन्याय केलेला आहे। त्यामुळे हे सगळं केवळ खुन्नस म्हणून केलं जातंय असा आरोप जरांगे पाटील यांनी केला। ते पुढे म्हणाले की त्यांना मुंबईला जायचं नाही, पण सरकारने आरक्षण दिलं नाही तरच ते राजधानीत दाखल होतील। तुम्ही आरक्षण दिल्यावर आम्हाला मुंबईला जाण्याची गरज नाही असे ते ठामपणे म्हणाले। 2 महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून गरीब मराठ्यांच्या वेदना सांगितल्या होत्या। आंतरवलीत या असंही त्यांनी विनवलेलं होतं, मात्र सरकारकडून कोणतेही पाऊल उचललं गेलं नाही। त्यामुळे जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे, आरक्षण दिलं गेलं नाही तर मी सुद्धा सरकार उलथवून टाकू शकतो। आंतरवली सोडल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांचं ऐकणार नाही असंही ते म्हणाले। यावेळी त्यांनी राज्यातील मराठा समाजाला थेट आवाहन केलं, सर्वांनी कामधंदे बंद करावेत, व्यवसाय बंद ठेवावेत, नोकरदारांनी काम बंद करावं आणि थेट मुंबईकडे निघावं। कोणीही शेताचं कारण देऊ नये, गावोगावी पाणी टँकर असतील तर ते घेऊन यावेत, समाजातील डॉक्टरांनी औषधं आणि गोळ्या घेऊन याव्यात, तर राजकारण्यांनी आपली वाहने आंदोलकांसाठी उपलब्ध करून द्यावीत। जरांगे पाटील यांनी याचबरोबर आंदोलन शांततेत पार पडेल यावरही जोर दिला। कोणतीही दगडफेक जाळपोळ होऊ नये, आपल्या समोर कुठे गोंधळ झाला तरी आपण पुढे चालत राहायचं अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली। मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आपल्या समोरील नेमक्या मागण्या देखील स्पष्ट केल्या। त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, याची अंमलबजावणी झाली पाहिजे। दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटर लागू करावा। याचा अभ्यास 13 महिन्यांपासून सुरू आहे, पण अद्याप तो लागू करण्यात आलेला नाही। सातारा आणि बॉम्बे गॅझेटियन प्रमाणेच आम्हाला हे गॅझेटियर मान्य करावे अशी त्यांची मागणी आहे। तिसरी मागणी सगळे सोयरे अध्यादेशाबाबत आहे, ज्याची कुणबी नोंद सापडलेली आहे। त्याचे सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्यावेत अशी भूमिका ते मांडत आहेत। चौथा मुद्दा म्हणजे आंदोलकांवर झालेले सरसकट गुन्हे मागे घ्यावेत। अजूनही ते खटले मागे घेतलेले नाहीत। पाचवी आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे कायद्यात बसणारं, न्यायालयात टिकेल असं आरक्षण द्यावं। जरांगे पाटील यांच्या या घोषणा आणि आवाहनामुळे राज्यभरात खळबळ उडालेली आहे। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची घोषणा झाल्याने सरकारला मोठ्या आव्हानाला समोर जावं लागत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार यशस्वी ठरेल का? मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून योग्य पावलं उचलली जातील का? तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।